नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात किंवा रादर या विश्लेषणात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. हे संपूर्ण विश्लेषण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या प्रगति को हमारे आंतरिक शत्रु ही रोकते हैं या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आहे. या साहित्यात एक अतिशय ज्वलंत सत्य मांडले, ते म्हणजे आज आपण तंत्रज्ञानात भौतिक सुखात कितीही पुढे गेलो असलो तरी कुठेतरी आतून आपली शांती पूर्णपणे हरवली आहे. सुविधा तर वाढल्या, पण सुख कुठेतरी मागेच राहिले, नाही का? चला तर मग यामागचं नेमकं कारण काय आहे याचा आपण सखोल वेध घेऊया. सुरुवात करूया एका अतिशय मूलभूत आणि प्रभावी विचाराने. स्वर्ग आणि नरक हे कोणतेही विशिष्ट स्थान नसून ती केवळ मानवाच्या उत्कृष्ट आणि निकृष्ट दृष्टिकोनाची प्रतिक्रिया आहे. अगदी खरं आहे, स्वर्ग आणि नरक ही नकाशावर शोधण्यासारखी ठिकाणं नाहीतच मुळी. ती तर केवळ आपल्या उच्च आणि नीच विचारसरणीची, आपल्या दृष्टिकोनाची थेट प्रतिक्रिया आहे. थोडक्यात सांगायचं तर आपली आतली स्थितीच आपलं बाहेरचं जग निर्माण करत असते. आता गेल्या 2 शतकांचा सर्वात मोठा विरोधाभास पहा. एकीकडे आपण विज्ञानाच्या मदतीने अशा गोष्टी मिळवल्यात ज्या पूर्वी फक्त देवांकडेच असतील अशी आपण कल्पना करायचो. रेल्वे, विमाने, मोठमोठे कारखाने. पण दुसरीकडे एवढी संपत्ती असूनही आजचा माणूस स्वतःला आधीपेक्षा जास्त एकाकी, आजारी, असहाय्य आणि आध्यात्मिक पातळीवर अगदी दरिद्री समजतोय. असं का होत असावं बरं? यावर हे साहित्य एक अतिशय कठोर पण महत्त्वाचं सत्य समोर ठेवतं. निश्चितपणे आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीसाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. त्याचा दोष दुसऱ्यावर लावून खोटे समाधान मानणे निरर्थक आहे. म्हणजे बघा, आपल्या दुःखासाठी किंवा अपयशासाठी सतत इतरांना दोष देत बसणं हा निव्वळ एक खोटा दिलासा आहे. आणि प्रॉब्लेम हा आहे की हा खोटा दिलासा आपली आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची प्रगती तिथेच थांबवतो. खऱ्या बदलाची सुरुवात करायची असेल तर स्वतःकडे बघायलाच हवा. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. विभाग 1, शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता. या आजारांचं नेमकं मूळ कुठे दडलंय? आजकाल सगळीकडे पसरलेल्या आजारांचं मुख्य कारण खरोखरच धक्कादायक आहे. हे आजार काही केवळ पोषक तत्वांच्या अभावामुळे होत नाहीत. जर तसं असतं तर जंगलात राहणारे आदिवासी किंवा गरीब शेतकरी कधीच निरोगी दिसले नसते. या साहित्यात स्पष्ट म्हटलंय, आरोग्याच्या संकटाचे एकमेव कारण म्हणजे आपला आहारविहारातील भ्रष्टाचार, असंयम आणि बेशिस्त जीवनशैली होय. म्हणजेच आपली अनैसर्गिक आणि भ्रष्ट जीवनशैलीच याला खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे. त्यामुळे जर गमावलेलं आरोग्य परत मिळवायचं असेल तर केवळ वरवरच्या औषधोपचारांनी काम भागणार नाही. गमावलेले आरोग्य पुन्हा मिळवायचं असेल तर आपल्याला निसर्गाला शरण जावेच लागेल. हे अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत आपण निसर्गाच्या नियमांकडे परत जात नाही, आहारावर नियंत्रण ठेवत नाही आणि स्वतःला शिस्त लावत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने निरोगी होणं निव्वळ अशक्य आहे. आणि फक्त शारीरिकच नाही, तर आजकाल अदृश्य मानसिक आजारांची एक भयंकर साथ पसरली आहे. निद्रानाश, सततची घाई, डोकेदुखी आणि एक प्रकारचा ताण. या सगळ्यामुळे समाजाचा आनंद आणि एकमेकांबद्दलची उदारता जणू हरवत चालली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमुक एखादी सुविधा किंवा परिस्थिती असणे किंवा नसणे हे मानसिक अस्वस्थतेचे कारण नाही. या सगळ्याचा उगम बाहेरच्या जगात नाही, तर तो आपल्या आतमध्येच आहे. या विचाराला आणखी थोडं स्पष्ट करायचं तर प्रत्यक्षात मानसिक अस्थिरता जीवनात गरिबी आणि अभावाची परिस्थिती निर्माण करते. साहित्यात म्हटलंय, मानसिक अस्वस्थता जीवनात अभाव आणि विपन्नतेची परिस्थिती निर्माण करते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे महान व्यक्तींचा जन्म अत्यंत गरिबीत झाला, पण त्यांनी त्यांच्या अफाट मनोबलाच्या जोरावर संपूर्ण जगावर ठसा उमटवला. म्हणजे परिस्थिती बदलण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्या मनोबलातच दडलेली आहे. आता हेच वैयक्तिक पातळीवरचे आजार समाजात कसे पसरतात ते पाहूया. विभाग 2, समाजाच्या अविवेकी मान्यता आणि तर्कहीन परंपरा. हा विचार थेट आपल्या सामाजिक व्यवस्थेवर, विशेषतः जाती व्यवस्थेवर प्रहार करतो. जातीभेदाच्या नावाखाली अमुक एका वंशात जन्म घेतल्यामुळे एका माणसाला दुसऱ्यापेक्षा उच्च किंवा नीच मानले जाणे ही मान्यता किती अविवेकी आणि अन्यायकारक आहे. अगदी बरोबर. केवळ जन्माच्या आधारे कोणाची तरी लायकी ठरवणं हे तर्कालाही धरून नाही आणि मानवी न्यायाच्या तर ते अगदीच विरुद्ध आहे. या मूळ साहित्यात समाजाच्या आणखी एका भयंकर परंपरेवर प्रकाश टाकला आहे. स्त्री जातीला पिंजऱ्यात बंदिस्त पक्षाप्रमाणे किंवा दोरीने बांधलेल्या प्राण्याप्रमाणे घरात कैद करून ठेवले जात आहे. स्त्रियांना असं वागवणं हा समाजाचा सर्वात मोठा नैतिक आंधळेपणा आहे. आणि याचा फटका फक्त स्त्रियांना नाही तर संपूर्ण समाजाच्या सामूहिक आत्म्याला बसतो. आणि या दडपशाहीचा परिणाम काय होतो? आपला अर्धा समाज अर्धांगवायू झालेल्या रुग्णाप्रमाणे आपली निम्मी शक्ती निरुपयोगी करत आहे.
किती चपखल उपमा आहे ही. स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून समाज प्रत्यक्षात स्वतःचीच निम्मी ताकद पंगू करून टाकत आहे. एखाद्या अर्धांगवायू झालेल्या माणसाने आपलाच निकामी झालेला पाय ओढत चालावं, तशीच काहीशी ही अवस्था आहे. आता हा आकडा ऐका. 60 लाख. होय, 60 लाख लोक. धर्माच्या नावाखाली 60 लाख लोक आळस आणि प्रमादाचं जीवन जगत आहेत. धर्माच्या आणि दानाच्या सोयीस्कर बुरख्याखाली जवळपास 60 लाख लोक आपली महत्त्वाची ऊर्जा नुसत्या सुस्तपणात वाया घालवत आहेत. विचार करा, जर हीच ऊर्जा आणि वेळ योग्य ठिकाणी वापरला गेला तर या समाजाची प्रगती किती प्रचंड वेगाने होईल. पण मग यावर उपाय काय? उपाय अगदी सोपा पण तितकाच क्रांतिकारी आहे. जर मान्यता आणि विचारांची दिशा बदलली तर जगात पसरलेल्या अशांतीचं भयंकर स्वरूप पाहता पाहता नष्ट होईल. होय, जर समाजाने आपल्या जुन्या बुरसटलेल्या धारणा आणि विचारांची दिशा थोडी जरी बदलली तर आज जगभरात जी काही अराजकता दिसते ना, ती अगदी पाहता पाहता नाहीशी होईल. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. विभाग 3, नेतृत्व आणि जागतिक शांतता. इथे आजच्या राजकीय वास्तवावर अत्यंत स्पष्ट भाष्य केलं आहे. राजकीय नेतेच आपले वैयक्तिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी देशात विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराची निर्मिती करतात, हे आपण रोजच बघतो नाही का? स्वतःची खुर्ची आणि सत्ता टिकवण्यासाठी राजकीय नेते कसे जाणीवपूर्वक प्रांतवाद, जातीवाद आणि पद्धतशीर भ्रष्टाचार वाढवतात, हे यातून अगदी लख्खपणे समोर येतं. मग खऱ्या राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग कोणता? आघाडीच्या नेतृत्वाला सद्भावना संपन्न बनवणे हाच एकमेव उपाय आहे, ज्यामुळे देशाची वास्तविक आणि स्थिर प्रगती शक्य होऊ शकते. अगदी सोपं आहे. प्राचीन काळात जसे महान आणि निस्वार्थी नेते होते, तसंच निस्वार्थी आणि शुद्ध सद्भावनेने प्रेरित असलेला नेतृत्व निर्माण करणं हाच देशाच्या शाश्वत प्रगतीचा एकमेव खरा मार्ग. आणि जागतिक शांततेचं काय? हे कार्य युद्धात एकमेकांना जिंकून नव्हे तर सार्वभौम विचार करण्याच्या शैलीत बदल केल्यानेच शक्य होईल. म्हणजेच जागतिक शांतता ही काही युद्ध जिंकून, मोठमोठी शस्त्र गोळा करून किंवा केवळ कागदी करार करून कधीच मिळणार नाही. ती मिळवण्यासाठी संपूर्ण मानवजातीच्या विचार करण्याच्या पद्धतीतच एक व्यापक आणि सार्वभौम परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे. आता या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक सामाजिक समस्यांचे एकमेव कारण म्हणजे त्याचा दृष्टिकोन आणि भावनांची पातळी विकृत होणे हेच आहे. तुमच्या लक्षात येते का? कोणतीही समस्या असू दे, ती वैयक्तिक असो वा संपूर्ण समाजाची, त्याचं एकमेव आणि संपूर्ण कारण म्हणजे आपली विचार करण्याची आणि भावनांची पातळी खाली जाणे हेच आहे. इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. गेली कित्येक दशकं आपण पाहतोय, मोठमोठी संमेलने होतात, मोर्चे निघतात, सुधारणा चळवळींवर लाखो करोडो रुपये खर्च होतात, तरीही कोणताही शाश्वत किंवा खरा बदल का घडत नाही? केवळ सभा घेऊन किंवा मोर्चे काढून अपेक्षित बदल का होत नाहीत? याचं अचूक उत्तर याच साहित्यात दिलंय. लोकांची तीक्ष्ण नजर या सुधारणावादी काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर खेळलेली असते. निष्ठेची दृढताच इतरांना प्रभावित करते. लोक मूर्ख नसतात. त्यांची नजर नेहमी या समाजसुधारकांच्या वैयक्तिक जीवनावर आणि आचरणावर असते. केवळ छान छान भाषणं देऊन कोणीही प्रभावित होत नाही, तर त्या नेत्याच्या वैयक्तिक चरित्र्यात जी अढळ निष्ठा असते ना, तीच इतरांवर खरा प्रभाव पडते. मग यावर ठोस उपाय काय असू शकतो? तर हा मार्ग दुहेरी आहे. साहित्यात म्हटल्याप्रमाणे स्वाध्याय आणि सत्संगाची व्यवस्था असायला हवी, आणि दुसरं म्हणजे असे अनुकरणीय आदर्श समोर असायला हवेत ज्यांना पाहून लोक प्रकाश ग्रहण करतील. म्हणजे एकीकडे आपण स्वतः चांगल्या गोष्टींचं वाचन आणि चांगल्या लोकांची संगत ठेवली पाहिजे, आणि दुसरीकडे समाजात असे निष्कलंक आदर्श उभे राहिले पाहिजेत जे खऱ्या अर्थाने इतरांसाठी प्रकाशाचा स्रोत बनतील. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा असेल तर तो हा आहे: सर्वत्र पसरलेल्या अनेक समस्यांचं एकच कारण आहे, नैतिक अवमूल्यन. आज मानवजातीला ज्या काही अगणित समस्या भेडसावत आहेत त्या सर्वांचं मूळ कारण म्हणजे आपल्या नैतिक मूल्यांची झालेली घसरण. जोपर्यंत आपण आपला हा नैतिक पाया पुन्हा भक्कम करत नाही, तोपर्यंत बाकीचे सगळे उपाय हे फक्त वरवरची मलमपट्टीच ठरतील. या विश्लेषणाचा शेवट करताना आपण सगळ्यांनी एका अतिशय खोल प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. खरी प्रगती ही आतून सुरू होते. जगाने बदलावं अशी मागणी करण्यापूर्वी आपल्यात दडलेल्या त्या अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवण्याचं धैर्य खरोखरच आपल्यात आहे का? स्वतःच्या आत डोकावून पाहणं आणि स्वतःला सुधारणं हीच खऱ्या प्रगतीची पहिली पायरी आहे. या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया.